नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. तुमच्याकडे थंडी आहे की नाही माहीत नाही. पुण्यात तर भयंकर थंडी पडलेली आहे आणि रोज संध्याकाळी गाडीवर घरी यायचं म्हटल्यानंतर ना आता काय असं परिस्थिती झाली आहे की सर्दी अजिबातही हटत नाहीये. तर म्हटलं आज काय बनवूया? तर सकाळची मस्त अशी आंबाड्याची मिक्स भाजी होती आपल्याकडे, आंबट चुका वगैरे. तर म्हटलं एखादी भाकर टाकता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्दीचा काहीतरी इलाज करावा लागेल. कारण याच्यासाठी विक्स झालं, वाफ घेऊन झालं, गोळ्या खाऊन झाल्या, डॉक्टरांकडे जाऊनही आले, पण कसलाच फरक पडत नाहीये आणि काम तर काही चुकत नाहीये रोजचं हवेमध्ये जाणं. म्हटलं आता ह्याच्यावर एक असा मस्तपैकी घरगुती रामबाण आपल्याला इलाज करावा लागेल आणि ही रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली पण आहे बरं का. बऱ्याचदा काय होतं ना, गावाकडे खूप असे घरगुती उपाय असतात, की जे आपल्याला फार लाभकारक ठरतात. तर म्हटलं आता चला एक गावाकडचाच आपण पर्याय करून बघूया. मोस्टली सर्दी वगैरे झालं ना, तर बाजरीच्या पिठाची धुरी वगैरे घेतात किंवा मग शेंगोळ्याचं पीठ किंवा म्हणजे आपण म्हणू शकतो, की हुलग्याचं पीठ असतं, तर त्याचे शेंगोळे वगैरे बनवतात किंवा मग त्याचं सूप बनवून पितात. त्याच्यामुळे सर्दी एकदम झटकीपट गायब होऊन जाते. मग आज घरी आले, खूपच वैतागले होते सर्दीला आणि दिवसभर ते नाक पुसण्याला. म्हटलं चला आता पटकन शेंगोळे बनवून घेऊयात. आईने अगोदरच मला दिलेलं होतं असं पीठ थोडंसं हुलग्याचं, तर ते चाळलं, त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ चाळलं आणि मगाशी तुम्ही बघितलं त्या पद्धतीने वाटण रेडी करून घेतलं. त्यानंतर ना आता ह्या पिठामध्ये वरूनच थोडीशी हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे. थोडंसं हिंग पण टाकलं, कोथिंबीर टाकली मस्तपैकी बारीक चिरलेली आणि आपलं असं छान असं पातळ थोडंसं वाटण केलं होतं आपण, ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलं. आता ही रेसिपी पण मी सेपरेट तुमच्यासाठी ऑलरेडी टाकलेली आहे आणि आताही बऱ्यापैकी सगळीच रेसिपी तुम्हाला दिसून येईल. चला तर मग आता पटकन हे पीठ काय केलं, मळून घेतलं. थोडं घट्टसरच हे पीठ मळलं आणि त्यानंतर ना मग त्याला थोडंसं तेल लावून ठेवलं थोड्या वेळासाठी. माझी आई ना हे खूप छान पद्धतीने बनवते. तर ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. कुणी शेंगोळे म्हणतात, कुणी जिलेबी म्हणतं, कुणी कोण कुळथाच्या पिठाचे त्याला कालवणसुद्धा म्हणतं, कुणी भाकरीसोबत खातं, कुणी तसंच खातं. आम्ही तर तसंच खातो. कारण मला त्याचं जे सूप असतं ना, ते प्यायला खूप जास्त आवडतं. त्याचा आकारही वेगवेगळा आहे. कुठं असे छोटेसे जाडसर बनवतात, कुठे एकदम लांबलचक आणि एकदम पातळ बनवतात, कुठे त्याचा असं जिलेबीसारखा आकार केला जातो. आणि ह्यामधलं बघा मी छोटासा गोळा साईडला काढून ठेवलाय जेणेकरून आपलं जे सूप आहे ते थोडंसं घट्ट झालं पाहिजे आणि हे उरलेला जो मोठा गोळा आहे त्याचे मी आता शेंगोळे बनवायला घेत होती बघा. पटकन असं एक पोळपाट घेतलं त्याच्यावर मस्त अशी शेंगोळे बनवायला सुरुवात केली. अगोदर आहे ना आजी वगैरे बनवायच्या ना तर इतक्या लांब-लांब बनवायच्या आपल्या बनवताना लगेच तुटून जातं. छोट्या-छोट्या आकाराचेच होतात माझ्याकडून जसे होतायत तसे मी ते केले. पण हां, चवीला मात्र फार भारी होतात. तुम्ही कुठल्याही पद्धतीने बनवा. वेगवेगळे आकार वेगवेगळ्या जागी बनवले जातात. या पद्धतीचंही थोडंसं जाडसर आकारांमध्ये मुटकुळ्यांसारखं पण बनवलं जातं. तर सगळं एकदा काय करायचं मस्तपैकी एका प्लेटमध्ये आपण बनवून घ्यायचे आपले शेंगोळे आणि त्यानंतरनं तयारी करायची ती आपल्या फोडणीची. तुमच्यापैकी कोणी-कोणी शेंगोळे खाल्लेले आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला सर्दीवर ते लाभकारी ठरले का नाही तेही कळवायला विसरू नका. मुळातच आपले जे हुलगे आहेत ना, तर ते थोडेसे उष्ण असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये ते बॉडीला आतून बॉडी हीट मेंटेन करायला मदत करतात आणि तसं सायंटिफिक रिझन पण आहे. म्हणजे बघा तुम्ही मी 3 पद्धतीने तुम्हाला शेंगोळे इथे तुम्हाला करून दाखवले. आता हे शेंगोळ्यांचं जे सायंटिफिक रिझन आहे ना, हे आपल्या पिढीला किती आधीपासून माहिती आहे. बऱ्याच वेळी कोणत्या सीझनमध्ये काय खावं, काय खाऊ नये याबद्दलचे जे नियम घालून दिलेले आहेत, तर ते खूप त्यामागे एकदम शास्त्रीय असं कारण आहे. तर ते आपण फॉलो केलेलं कधीही उत्तमच. मस्तपैकी तेल टाकलं कढईत, गरम केलं, जिरे, मोहरी, थोडंसं हिंग, हळद, कोथिंबीर टाकली आणि छान अशी फोडणी बसल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी. आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊयात आणि त्यानंतरनं थोडं-थोडं करून आपली शेंगोळे ह्याच्यामध्ये टाकूयात आणि ते हलवायचं नाही बरं का. मी सगळ्यात पहिल्यांदा बनवलं होतं. मला प्रोसेस माहिती होती, पण मी कधी बनवलेलं नव्हतं. तर पहिल्यांदा बनवलं आणि लगेच ते शेंगोळे हलवले. तर हलवल्यामुळं काय झालं ना, की ते सगळ्यांचे तुकडे होऊन गेले आणि एकदम घट्ट झालं. चवीला मस्त अप्रतिम होतं ते. पण त्याचा आकार व्यवस्थित राहिला नाही. त्यामुळे बघा असं एक-एक करून टाकायचे आणि त्याला लगेच हलवायचे नाही, जोपर्यंत ते छान शिजत नाही. आता एकदा का ते छान शिजले, की त्यानंतरनं तुम्ही बघा छोटासा पिठाचा गोळा काढून ठेवला होता. हां, तर तो पिठाचा गोळा थोडा पाण्यामध्ये काय करायचा, मिक्स करायचा, जोपर्यंत आपले हे शेंगोळे उकळतायत तोपर्यंत. हे बघा, आता हे जे पीठ आहे ना, ह्याला पाण्यात मस्तपैकी मिक्स करून घेते आणि हे आपल्या शेंगोळ्याच्या आत्ता तयार केलेल्या फोडणीमध्ये टाकते. त्यामुळे काय होईल, की हे एकदम घट्टसर फोडणी होईल ती किंवा रस्सा जो आहे तुम्हाला जे सूप हवं आहे त्याचं, तर ते मस्तपैकी घट्टसर होतं. जास्त असं पातळ राहत नाही आणि ह्याच्यामुळं काय होतं, की चव पण छान वाढते आणि तुम्ही जे शेंगोळे आहेत ते वरून टाकलेले आहेत. पाण्यामध्ये शक्यतो काही नव्हतं, तर हे पीठ टाकल्यामुळे त्या पाण्याला पण छान अशी चव येते. चला तर आता मस्तपैकी उकळी येण्याची वाट बघूयात. एक
कडकडून उकळी आल्यानंतर ना तुमचे शेंगोळे खाण्यासाठी रेडी आहेत. बघा मंडळी, किती मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता तुम्हाला हलवून दाखवते. मागे केली ती चूक काय आता मी परत करत नाही. चांगलंच त्यातून शिकली आणि ते मी लक्षात ठेवलंय. आता बघा अजिबातही ते तुटत नाहीयेत हलवले तरी पण. हे बघा मस्तपैकी शिजलेले आहेत. ज्यांना कोणाला सर्दी झालेली आहे त्यांनी लवकरात लवकर हा घरगुती उपाय करून बघा. कुठलीही गोळी घेण्याची गरज पडणार नाही. आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.